राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी। भास्कर जाधव यांचा विधानसभेमध्ये गंभीर आरोप। अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांच्या ऑफिसात सत्ताधारी आमदार गेले आणि लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं सत्ताधारी आमदारांनी विचारलंय। भास्कर जाधव यांनी सत्ताधारी आमदारांवर हे गंभीर आरोप केलेले आहेत। काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय। हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे। दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय उत्तर दिलेलं आहे पाहूयात। सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे, परंतु उपमुख्यमंत्री बोलतात। उपमुख्यमंत्री